Hello, I am Mrs. Rachesri Rajendra Petare from Latte Education Society, and I am teaching at Srimati Rajmati Nimgunda Patil Girls High School, Sangli, and my subject is English. Students, here is a story for you. This is a story of 60 girls and boys. Among of them, some are good at study and some are naughty. They didn't complete their homework regularly. And suddenly, how the students were guided in the right direction by their motivative new class teacher, Mrs. Desai. We will see this story in brief. Let's see part 1 in a class of their own. Students, in this class there are group of people, means camps, amongst them, and they also sometimes quarrels, argues, fights with each other. But when it comes to facing others, even the teachers, they are all one. They face together. Means बघा, वर्गात मुलामुलींचे एकसारख्या विचारांचे गट असतात, तसे याही वर्गात होते. कधीकधी ते एकमेकांशी भांडतात, त्यांच्यातही वाद होतात, अगदी एकमेकांमध्ये फायटिंगसुद्धा होते. पण जेव्हा ह्या वर्गाला सोडून इतर कोणाबरोबर, मग ते शिक्षकांनाही तोंड देणे असो, हे विद्यार्थी तेव्हा मात्र सगळे एक होतात. दे गेट पनिशमेंट्स. बघा, दे गेट पनिशमेंट्स प्रॉबब्ली मीन्स बहुतेक वेळा यांना शिक्षा मिळत असत. बट दे डोंट टेल टाल अबाउट एनीवन, अ गर्ल और अ बॉय. दे टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. बघा, या वर्गाला बहुतेक वेळा शिक्षाही मिळतच असे, पण ते शिक्षा घेण्यापूर्वी कोणाबद्दलही चहाडी चुगली करत नसत, मग ती मुलाबद्दल असो किंवा मुलीबद्दल असो. अँड गेस व्हॉट हॅपन धिस इयर. आणि कल्पना करू शकता का तुम्ही, तर्क करू शकता का यावर्षी काय घडलं असेल. देअर क्लास यूज्ड टू टीचर शाउटिंग ॲट देम फॉर पुअर मार्क्स, shabby work, incomplete homeworks, and all the other things that teacher worry about the students. म्हणजे या वर्गाला कमी गुण प्राप्त होणे, गचाळ काम, अर्धवट अभ्यास पूर्ण करणे, अशा कितीतरी गोष्टींसाठी शिक्षकांकडून ओरडा खाण्याची सवयच लागलेली होती. परंतु काय आहे, दे डिडंट माइंड इट. त्यांना त्याचं काहीच वाटत नसे. इन फॅक्ट दे क्वाईट प्राऊड ऑफ देअर क्लास. उलट त्यांना त्यांच्या अशा प्रकारच्या वर्गाचा अभिमानच होता. देन धिस टाईप ऑफ क्लास देअर केम देअर अ न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. आणि या अशा प्रकारच्या वर्गाला श्रीमती देसाई ह्या नवीन वर्ग शिक्षिका म्हणून लाभल्या. शी कॉल देम यंग पीपल, माय डिअर यंग लेडी. अशा प्रकारे त्या मॅडम त्यांना अगदी प्रेमानं तरुण मुलांनो, तरुण मुलींनो अशा प्रकारच्या प्रेमानं संबोधत. सो दिस वॉज व्हेरी इम्प्रेसिव्ह फॉर देम. हे असं प्रेमानं बोलवणं त्या मुलांसाठी प्रभावित करणार होतं. देन शी टोल्ड देम दॅट शी हॅव ऑलरेडी न्यू और हर्ड अबाउट देअर बिहेवियर अँड युनिटी. बघा, बाईंनी काय सांगितलं की या वर्गात येण्याआधीच त्यांना त्यांच्या वर्तणुकीविषयी आणि युनिटी म्हणजे एकीविषयी माहिती झालेलं होतं. अँड शी टोल्ड देम टू मेंटेन द युनिटी. आणि मॅडमनी त्यांना सांगितलं की तुमची ही जी युनिटी आहे ती तशीच तुम्ही
टिकवून ठेवा. शी वॉज हॅपी टू बी देअर क्लास टीचर. देसाईबाईंना यांचं वर्ग शिक्षिका होण्यात आनंदच होता. ॲज युजल द फर्स्ट युनिट टेस्ट केम. म्हणजेच काय, इट वॉज द टाईम फॉर द फर्स्ट युनिट टेस्ट. नेहमीप्रमाणे पहिल्या घटक चाचणीची वेळ आली. दे ऑल गॉट रेडी टू रिसीव द युजल शेअर ऑफ स्कोल्डिंग ॲट पनिशमेंट्स. नेहमीप्रमाणे आपल्याला आता खरडपट्टी होणार शिक्षेसाठी ही मुलं तयारच होती. बट वेन दे सॉ देअर न्यू क्लास टीचर वॉज नॉट ओनली अँग्री बट ऑल्सो रादर क्वाईट. परंतु जेव्हा त्यांनी पाहिलं की देसाईबाई रागवल्या तर नव्हत्याच, उलट त्या अगदी शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल बट हर आईज डिडंट लुक हॅपी. त्यांनी नेहमीप्रमाणे स्मितहास्य केलं, पण त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद चमक दिसली नाही. शी न्यू दॅट मेनी ऑफ देम हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. त्यांना माहिती होतं की त्यांच्यापैकी पुष्कळ जण एक किंवा अधिक विषयात नापास झालेत. काही जण तर चाचणीलाच गैरहजर राहिले होते. काहींना अगदी कमी विषयात चांगले गुण मिळाले होते, तर खूपच कमी विद्यार्थ्यांनी सर्व विषयात चांगली प्रगती दाखवलेली होती. व्हेन शी वॉज गिविंग देअर रिपोर्ट कार्ड्स शी कुडंट कंट्रोल हरसेल्फ. जेव्हा त्या प्रगती पुस्तकं विद्यार्थ्यांना देत होत्या तेव्हा त्या स्वतःला आवरू शकल्या नाहीत. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स. एकदमच त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. ऑफकोर्स शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. अर्थातच त्यांनी ते अश्रू काही खाली ओघळू दिले नाहीत. देन समवन आस्क्ड अबाउट दॅट. कोणीतरी विचारलं, वॉज शी अँग्री विथ देम? शी डिडंट फील प्राऊड ऑफ देम. त्या रागावल्या होत्या का? आपल्याबद्दल त्यांना अभिमान वाटला नाही? देन शी रिप्लाइड टू सुष्मिता. आणि मग बाईंनी सुष्मिताला उत्तर दिलं, यू आर माय क्लास. तुम्ही माझ्या वर्गातली मुलं आहात. अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमच्याबद्दल नेहमी अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या असं म्हणाल्या नाहीत की मला तुमचा अभिमान वाटतो. अँड हिअर दे गॉट टर्निंग पॉईंट ऑफ देअर लाईफ. आणि इथंच हे ऐकल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळीच दिशा त्यांना मिळाली. लेट्स सी व्हॉट विल हॅपन इन द सेकंड पार्ट. द स्टुडंट्स ऑफ दिस क्लास बिकेम सॅड. दे डिसाइडेड टू मेक हर प्राऊड ऑफ देम. आणि असा हा त्यांचा वर्ग दुःखी झाला आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला आपला अभिमान आपल्या बाईंना वाटावा असं काहीतरी आपण करावं. आणि त्यांनी ते तसं ठरवलं. द नेक्स्ट डे द होल क्लास सॅट टुगेदर अँड दे डिसाइडेड प्लॅन ऑफ ॲक्शन. दुसऱ्या दिवशी संपूर्ण वर्ग एकत्रित आला आणि त्यांनी प्लॅन ऑफ ॲक्शन मीन्स कृती योजना तयार केली. नियती वॉज द मॅथ्स जिनियस इन द क्लास. नियती ही त्या वर्गातील गणित विषयात निष्णात विद्यार्थिनी होती. नियती कुड टीच मॅथ्स अँड द स्टुडंट्स हू वेर पुअर ॲट मॅथ्स. नियती काय, गणितात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत होती. शी ॲग्रीड टू हेल्प द स्टुडंट्स. आणि मग तिनं तसं ते इतर विद्यार्थ्यांना मदत करायचं कबूल केलं. टू एक्झिक्यूट दिस प्लॅन ऑफ ॲक्शन ॲट लास्ट दे हॅड टू टेल ऑल अबाउट देअर प्लॅनिंग. शेवटी देसाई मॅडमना त्यांना याविषयी सांगावं लागलं. सर्टनली शी बिकेम व्हेरी इम्प्रेस्ड. खात्रीनं त्या प्रभावित झाल्या. शी ॲप्रिशिएटेड देअर वंडरफुल आयडियाज.
such determination and she claimed that there is no other class like theirs. आणि अशा पद्धतीनं बाईंनी त्यांच्या अद्भुत कल्पनांची स्तुती केली. केवढा हा निर्धार! आणि त्यांनी दावा केला की आमच्यासारखा वर्ग दुसरा कोणताच नाही. बिकॉज ऑफ हर सपोर्ट, encouragement, they began to work hard and all eager to take the second unit test result. त्यांच्या या पाठिंब्यामुळं हे सगळं घडलं आणि म्हणून त्यांनी तेव्हापासून खूप कष्ट करायला सुरुवात केली. आणि आता त्यांना उत्सुकता कशाची होती? दुसऱ्या युनिट टेस्टच्या रिझल्टची. अँड द मुमेंट केम इन देअर लाईफ. आणि तो क्षण त्यांच्या जीवनामध्ये आला. शी केम विथ द रिपोर्ट कार्ड्स विथ स्माइलिंग. मॅडम त्यांच्या हातात त्यांची प्रगती पुस्तकं हसतच घेऊन आल्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच ऑफ देम पर्सनली. आणि त्यांनी वैयक्तिक सर्व मुलांचं अभिनंदन केलं. बट सम ऑफ देम did got poor marks and some had even failed, and especially नैना. परंतु अजूनही यांच्यापैकी काहींना चांगले गुण प्राप्त झाले होते, काही जण नापास झाले होते आणि खास करून नैना. शी कुडंट बिअर इट दॅट नैना हे सहन करू शकली नाही. काय? शी गॉट रेड मार्क इन हर रिपोर्ट कार्ड. आपल्या प्रगती पुस्तकामध्ये लाल रेष ती सहन करू शकली नाही. सो शी ब्लेम्ड हरसेल्फ. म्हणून ती स्वतःला दोषी मानू लागली. अँड शी हॅवंट लेट द होल क्लास डाऊन. कारण तिच्यामुळं वर्गाला आपली मान खाली घालावी लागणार होती. बट देअर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग हर. परंतु त्यांच्या अतिशय प्रिय वर्ग शिक्षिका देसाई मॅडम तिच्याकडे गेल्या आणि त्यांनी तिला मिठीत घेतलं. शी कंपेअर्ड हर प्रिव्हियस प्रोग्रेस कार्ड. त्यांनी जुन्या प्रगती पुस्तकातल्या मार्कांची तुलना केली. अँड हाऊ शी टूक क्वाईट लीप. शी शोड दॅट. त्यांनी दाखवलं की कसं तिनं या चाचणीतील प्रगती केलेली आहे. शी विल कीप इट अप. आणि तिनं ती अशीच प्रगती चालू ठेवावी असंही त्यांनी सांगितलं. शी इज प्राऊड ऑफ ईच वन ऑफ देम. कारण त्यांना प्रत्येकाविषयी अभिमानच होता. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. तुम्ही विचार करू शकता का पुढच्या चाचणीला काय घडलं असेल, काय घडेल? व्हॉट हॅपन? आय थिंक दे ऑल अचीव्ड गुड परफॉर्मन्स. बरोबर आहे ना? मला वाटतं त्यांनी त्यांचं चांगलंच प्रगती त्यांनी यश प्राप्त केलं असेल. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस स्टोरी. तुम्ही या गोष्टीतून काय शिकला? येस, युनिटी इज द बेस्ट क्वालिटी ऑफ स्टुडंट्स. विद्यार्थ्यांच्यामध्ये एकी असली पाहिजे. अँड यू वर्क हार्ड. तुम्ही खूप कष्ट केले पाहिजेत. ओके, थँक्यू.